नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज उठायला उशीर झाला थोडासा, कारण रात्री तिकडून संभाजीनगरवरून येताना उशीर झाला होता रात्री झोपण्यासाठी पण, आणि त्याच्यामुळं आणि थकवा पण जाणं म्हणजे आला, कारण एकट्यानेच ड्रायव्हिंग केली पूर्ण जाऊन येईतोपर्यंत. फास्ट गेलो फास्ट आलो, त्याच्यामुळे जास्त ब्लॉग पण आपल्याला काल बनवता आला नव्हता. आता आज शेतात सकाळी आलो आहे ना, आता थोडंसं मुलांना शाळेमध्ये म्हणजे काक्रंब्याला सोडून यायचं आहे, कारण गाडी आज गावात येणार नाही. आज शिवजयंती आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं त्यांचा कार्यक्रम पण आहे. तर आता मी सोडायला चालू आहे चैत्रालीला. विश्वजित तर थोडासा आजारी असल्यामुळे त्याला पण काय आज शाळेत तो जाणार नाही, पण चैत्रालीला सोडून यायचं आहे. आणि आज संध्याकाळी शिबिर पण घेणार आहोत आपण मोठ्या माणसांसाठी हिप्नॉटिझमचं. तर त्याची तयारी पण आज करायची आहे. शेतातलं आता हे गहू वगैरे आहे हे पण काढायचे, 2-4 कामं निकडीवर आलेले आहेत. तर ते पटापट आपल्याला करून घ्यावी लागणार आहेत आता, कारण आता इथून पुढं शिबिर पण आपली भरपूरचं, कारण आणखी एक काम आपलं वाढलेलं आहे. जसं हे शेत हे सगळं यूट्यूब ब्लॉग वगैरे सगळं असतं, तसंच आता शिबिर पण समूहन शिबिर पण आपलं चालू होत आहे. त्याच्यामुळं ते पण काम आपलं आणखी वाढत आहे. ओ हो निघाले बघा. काय बनलीस? सोयराबाई बनली बघा दीदी आज, आणि मस्तपैकी शाळेत कार्यक्रम आहे का आज शिवजयंतीचा. आता अंकल येणं झालेत, मी येतो सोडायला काक्रंब्यापर्यंत. जाऊ आपण गाडीवर. हे बघा आपली ज्वारी एवढी उंच गेली बघा, अशी एवढी उंच ज्वारी आहे, हिरवीगार मस्त, आणि याला कंस पण लागलेले आहेत बघा. ही लास्टची ज्वारी आहे. ह्याला आता पाणी चालू केलेलं आहे आपण, सध्या पाणी चालू आहे, याच्यामध्ये सोडलं आहे मोकळं. साधारण एक पाईप जर आपण जोडला तर पुढं ते जायला 2.5 ते 3 तास लागतात, म्हणजे इतकं मोकळं पाणी सोडलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा लगेच दुसरे 2 पाईप पुढं जोडायचे, त्याला पुन्हा तेवढाच वेळ लागतो. शेवटचं पाणी आहे हे. त्याच्यानंतर आपण पाणी बहुतेक द्यावं लागणार नाही माझ्या तर मते, पण सध्या तर चालू आहे. लाईट व्यवस्थित चालायला लागलेली आहे, दिवसभर लाईट आहे. आणि अशा पद्धतीची ही ज्वारी बघा. आता चैत्रालीला घेऊन जाण्यासाठी मी काक्रंब्यामध्ये आलो आहे, कारण त्यांचा फोन आला होता. झालं का? काय काय झालं? हां चला घरी.